रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या दुष्कृत्यांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता भोंदूबाबा अशोक खरात यांच्या दुष्कृत्यांची चर्चा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. अशोक खरात प्रकरणी आम्ही विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. खरात प्रकरणी राज्य सरकारने खुलासा केला पाहिजे. रुपाली चाकणकर एक महिला असल्याने त्यांना टार्गेट केलं जात आहे का? खरातांसोबत देशाचे गृहमंत्री आणि अमित शहा, राज्यातील अनेक मंत्र्यांचे फोटो व्हिडिओ समोर येत आहेत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय. तसेच या प्रकाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी 3 दिवसातच एसटी स्थापन केली. एसटीची मागणी कुणीही केलेली नसताना राज्य सरकारने एसटी स्थापन का केली, अशीही विचारणा त्यांनी केली आहे. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी नाशिकचाच मुद्दा घेतला होता. आता खरात कोण आहे ते समोर आलं आहे. मी विधानसभेत पेनड्राईव्ह दिला होता, मात्र तो मुख्यमंत्र्यांनी का लपवला? प्रकरण तेव्हाच उघडकीस आले असते. राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असताना त्यांनी सांगितले होते. अशी कुठलीही घटना घडली नाही. खरातच नाही तर नाशिकमध्ये आणखी एक आहे, ज्यामध्ये काही अधिकारी मंत्री सुद्धा सहभागी आहेत, असा गौप्यस्फोटही पटोले यांनी केलाय. दरम्यान ज्या नाशिकमध्ये महाकुंभ होत आहे तिथं अशी घटना घडते आणि यात महाराष्ट्र बदनाम होत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आम्ही विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणून राज्य सरकारला खुलासा मागणार असल्याचंही पटोले यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.